लेकिन देश की जनता और देश का माहौल अलग है। तो विदेश की मैगजीन की बात यहाँ नहीं होनी चाहिए। आपको 4 जून को पता चलेगा। दूध का दूध, पाणी का पाणी। चला बोला काय? अदानींबरोबर काय सेटलमेंट झाली असा प्रश्न मनसे न्यूज करणार सोडून द्या, त्यांना काय विचार, कामाचे प्रश्न विचार। धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, विरोधकांकडून खोटा प्रचार असं कोण म्हणतंय? आणि मोदींनी म्हटलंय बघा, प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा बरं का ज्या पद्धतीनं खाली आणलेली आहे ती अत्यंत देशाच्या संविधान आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे। प्रधानमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये या मताच्या आम्ही आहोत। राजकारणात खोटं बोलतात लोक, पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीनं मर्यादा पाळल्या पाहिजेत, पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा पाळली पाहिजे। राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये विरोधकांना सुद्धा महत्व आहे हे मोदी मानायला तयार नाहीत। हा संविधानाला खतरा आहे। मोदींना लोकसभा, विधानसभा या विरोधकांशिवाय हव्यात। मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे। मोदींना आपल्या देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचं आहे। विरोधक नकोत, विरोधक खतम, विरोधक जेलमध्ये। संविधानाला सगळ्यात मोठा खतरा असेल तर मोदींची विचारसरणी, मोदींची भूमिका। खोटं बोलायचं, विरोधकांना बदनाम करायचं, विरोधकांवरती खोटे आरोप करायचे, विरोधकांना तुरुंगात टाकायचं, विरोधकांना धमक्या द्यायच्या आणि धमक्या देऊन सगळे भ्रष्टाचारी लोक खंडणीवर आपल्या पक्षात घ्यायचे। हाच सगळ्यात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा आहे। गडकरी सुद्धा हेच म्हणाले की काँग्रेसने संविधान तोडलेलं आहे। 80 वेळा काँग्रेसने संविधान तोडले। त्याला संविधान तोडणं म्हणत नाही, त्याला गरजेनुसार, देशाच्या राष्ट्राच्या गरजेनुसार काही बदल करणं म्हणतात आणि डॉक्टर आंबेडकरांनी त्याला मान्यता दिलेली आहे। तसं सांगलीच्या जागेमध्ये जो बोला निर्णय झाला होता त्याच्यानंतर काल पुन्हा एकदा विश्वजित कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पुनर्विचार करावा, शिवसेनेने आणि आम्हाला जागा सोडावी असं पुन्हा एकदा साकडं घातलं। बघा, विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो। काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत। सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचं काम करतात। तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे। आपण पाहिलं असेल, प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहित असेल तर सांगतो मी। विधानसभेला मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो, दंगली घडवल्या जातात। हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहिती आहे। गेल्या 10 वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत। हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं। आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे। ही जनभावना आहे। ठीक आहे, तिथे परंपरेनं काँग्रेस तिथे काम करते आहे। वसंतदादा पाटील असतील किंवा अन्य सगळे प्रमुख नेते सांगलीमध्ये वर्षानुवर्ष काम करतायत। आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे। पण आज परिस्थिती वेगळी आहे। आज परिस्थिती अशी आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे। त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिलाय पूर्णपणे। जयंतरावांनी जाहीर केलाय, माननीय शरद पवार साहेबांनी जाहीर केलाय आणि काँग्रेसनं सुद्धा ती जागा आता पूर्णपणे शिवसेनेला सोडल्यावर यांच्या ज्या भावना आहेत विश्वजितजी कदम आणि विशाल पाटील, या भावनांचा आम्ही नक्की आदर करू आणि भविष्यामध्ये आम्ही काय करता येईल ते पाहू। मातोश्रीवर येणार होत्या, आज पुन्हा काल भेटणार, आज पुन्हा येणार, त्या देखील नाराज आहेत। बघा, आम्ही सगळ्या जागा एकत्र लढतो। आता माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार